नमस्कार, आपण पाहत आहात कन्नड नगर परिषद निवडणूक स्पेशल। आज आपण थेट पोहोचलो आहोत वार्ड क्रमांक 1 मध्ये। इथे जनतेच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। हवय बदल हवय, 90% बदल हवय, 10% नाही बी झालं असेल पण 90% हवय। न वापरता शुद्ध पाणी यायला पाहिजे। पिण्यासारखं येत नाही, पिण्यायोग्य पाणी योग्य नाहीये। काय नाही, काय करणार, हे रोजचे भांडण होऊ लागले आमचे। तर आम्ही स्लम एरिया आहे का? या गोष्टीसाठी गार्डन असायला पाहिजे, पण ह्या सगळ्या गोष्टी इथं काहीच नाहीये। इथं सुविधा म्हटलं कन्नड म्हणजे हे गाव वाटते। लोक म्हणतात की हे गावासारखं एखादं। कन्नड शहराच्या वार्ड क्रमांक 1 मधील दृश्य पाहिलं तर नागरिक आजही अनेक मूलभूत समस्यांशी सामना करताना दिसतायत, ज्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरावस्था, नाले, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट्सची कमतरता यांचा समावेश आहे। या सगळ्या बाबी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत आहेत। सध्या आपण प्रभाग क्रमांक 1 वार्ड क्रमांक 1 मध्ये आलेलो आहोत आणि या पार्श्वभूमीवरती आपण ग्राउंड झिरो रिपोर्ट बघणार आहोत। आणि सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते एक बघू शकता आपण की हे माझ्या पाठीमागे हे जे विभाग आहे, या ठिकाणी ओपन स्पेस म्हणून या जागेची ओळख आहे आणि त्याच ठिकाणी असलेले काय महिला वर्ग आहे आणि सध्या महिलांना प्राधान्य आहे आणि महिलांचंच नगराध्यक्ष असणार आहे। त्याच संदर्भातले आपण महिलांशी एक वार्तालाप चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल? नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी गोदावरी लक्ष्मण पवार बोलतेय आणि आमची समस्या ही की पाणी शुद्ध पाहिजे। आम्ही सध्या जारचं वापरतोय, तर आमची अपेक्षा अशी आहे की जार न वापरता शुद्ध पाणी यायला पाहिजे। म्हणजे बरोबर, तुमच्या वार्डामध्ये आतापर्यंत पाणी येतच नव्हतं शुद्ध पाणी? असं शुद्ध पाणी येत नाही, कारण येतं पाणी पण पाण्यामध्ये क्षार वगैरे असं खराब पिवळं असं शुद्ध पाणी पिण्यासारखं येत नाही। पिण्यायोग्य पाणी योग्य नाहीये। नाहीये। ठीक आहे, गटारीची समस्या, स्वच्छता समस्या? गटार तर नाहीच आहे आमच्याकडे, गटार पाहिजे ना आम्हाला। आणि काय अपेक्षा करणार आहात? सध्या काय आहे? मागील पंचवर्ष किंवा मागील जे 10-15 वर्ष होते, सध्या आता काय बदल असायला पाहिजे किंवा काय असेल? सुधारणा व्हायला पाहिजे। आमच्या गल्लीतली रोड व्यवस्थित झालेलाच आहे, नाली पाहिजे, अजून जे सुविधा नवीन येतील ते व्हायला पाहिजे। गाव, मुद्दा आणि मोहल्ला, आपण सध्या थेट नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये आहोत आणि थेट आपण घरापर्यंत पोहोचत आहोत। लोकांच्या समस्या आपण जाणून घेत आहोत। येणारी निवडणूक कशा पद्धतीने असेल, मुद्दे काय असणार हे आपण जाणून घेणार आहोत। थेट आपण आलेलो आहोत। त्याची क्या नाम है आपका? आप कौन से वार्ड में हो अभी? 1 नंबर वार्ड में। क्या समस्या है, क्या मुद्दा हो रहेगा? हमारे नाले सब कुछ होते नहीं, जैसे कि वैसे हो जाते हो सब। नाली का प्रश्न रहेगा, स्वच्छता के बारे में, पीने का पानी का? पीने का पानी भी थोड़ा गंदा है। गंदा आ रहा? तो क्या चाहेंगे? अभी आने वाली निवडणूक है, पानी अच्छा आ रहा था ना बीच में, और जैसे कि कर दी पीला पानी ऐसा। तो अभी क्या मुद्दा रहेगा? निवडणूक का भी चालू है, नाली साफ करने होना, पानी अच्छा आना सबका, पाणी अच्छा आना चाहिए। नाली साफ होना ना। निवडणुकी संदर्भातले महत्वाचे मुद्दे आपण ग्राउंड झिरो बघणार आहोत। आणि सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या ग्राउंड झिरो लोकांचा, नागरिकांचा कल कोणाकडे आहे, मुद्दे काय असणार आहे, थेट आपण जाणार आहोत। या ठिकाणी एक महिला आहे, त्यांच्याशी विचारणार आहोत। ताई नमस्कार, काय नाव तुमचं? ताई, तुम्हाला माहिती आहे सध्या आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटतं विशेष तुमच्या वार्ड मध्ये काय असायला पाहिजे आणि कसं? आमच्या वार्डामध्ये काही सोय व्हायला पाहिजे, पण लोकांनी काही सोय केलेली नाही। आता जे हो त्यांची सोय करायला पाहिजे। आम्ही जे उमेदवार त्यांना ओळखतो। आता आमच्या वार्डामध्ये जाधव आहे। काय तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि काय? आमच्या कॉलेजी सुधारणा व्हायला पाहिजे, काहीतरी नवं, जुनं आहे ते नवं व्हायला पाहिजे काहीतरी। कोणत्या वार्ड मध्ये आहात आपण आता? 1 नंबर 1 नंबर वार्ड आहे आणि या वार्डामध्ये सुधारणा महत्वाच्या आहे। मागील नगरसेवक असो किंवा प्रशासन असो, यांनी कार्य केलेलं आहे, पण त्यांनी 10% केलेलं आहे, 90% काहीच नाही केलेलं ना। काय वाटतंय तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये बदल हवाय? हवय बदल हवय, 90% बदल हवय, 10% नाही बी झालं असेल पण 90% हवय। आम्हाला 10% बदल वाटतं, 90% फेल वाटतं ना। ठीक आहे, कन्नडचा महत्वाचा मुद्दा काय घेऊन चालणार आणि काय महत्वाचा मुद्दा असायला पाहिजे त्याच्या संदर्भात? पाणी खराब येते, पाणी चांगलं यायला पाहिजे। पाणी खराब आहे महत्वाचा मुद्दा, ते म्हणजे खूप बिमारी आजारी पडतात, महिने दवाखान्यात जातात। पाणी खूप खराब येतं, खूप म्हणजे खूपच खराब येतं। म्हणजे पाणी तुम्हाला गरजेचं नाही? पाणी सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाचं म्हणजे पाणी।
पाणी नाही. नालीचं हे दुर्गंध, हे आजूबाजू स्वच्छता नाही, काही नाही, सगळी घाणच घाण. ठीक आहे, मागील नगरसेवकांचं तर काय सांगाल? मागील नगरसेवकाचं काही सांगू शकत नाही, जे त्यांनी केलं ते केलं. मग आता बदल हवाय हो, बदल हवाय, नवीन नगरसेवक हवाय आम्हाला. नवीन नगरसेवक हवाय असं. वार्ड 1 मध्ये आपण जनसामान्यांचा कोल हे जाणून घेतोय. आपण वार्डामध्ये अजून काही जणांचे मतं जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया वार्ड 1 नंबर मधली समस्या. गल्ल्या म्हणजे नाल्या नाही आहे, पाणी नाही आहे फिल्टर. अजून काय महत्वाचा मुद्दा असणार आहे या निवडणुकीमध्ये, काय सांगाल? नाल्या तयार करावं लागेल आणि रोड चांगले द्यावं लागतील, तरच ते विकास होईल. काय होतं, गेल्या काही वर्षापासून तुमच्या या विभागाकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे का असं वाटतं तुम्हाला? 10-15 वर्षापासून विभाग हे झालेला आहे, म्हणजे दुर्लक्षितच आहे. लक्ष दिलं. काय वाटतं आता बदल हवा आहे का? बदल हवा आहे, बदल हवा आहे. हवाच. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या वार्डात नाही आता? 1 नंबर वार्ड. 1 नंबर वार्डामध्ये आहे. बदल निश्चित हवा आहे. सध्याचा जो मागील विकास आराखडा आहे, शहराचा विकास आहे, तुमच्या वार्डचा विकास आहे, तो बऱ्यापैकी झालेला नाहीये असं दिसून येत आहे का? असं तुम्हाला वाटतं? मग काय वाटतंय या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा काय असेल? विकास झाल्याशिवाय आम्ही तर मतदान करणारच नाही. म्हणजे विकास हवा आहे, म्हणजे बदल हवा आहे. ठीक आहे. पावसाळा असो, 10 दिवसाला पाणी पिऊ राहिले आम्ही. तुम्ही यासाठी काही तक्रार वगैरे करत नाही का? काय करून बसले, कोणी ऐकायला तर नाही, रोड नाही, काय नाही, काय करणार? रोजचे भांडण होऊ लागले आमचे, तर आम्ही मग राहतो तिथं. ती मग सध्याचे जे उमेदवार काय निवडून तर करेल काम. ते म्हणता असं की बा आम्ही निवडून येऊ, काम करून देऊ असं म्हणतात. का वाटतं बदल हवा आहे का? तेच कुठं सुधारणा केलेली नाही, काय सभा मंडप नाहीये, कुठं काही म्हणजे असं इथं बघितलं तर हे नैसर्गिक आहे. इथं गार्डन असायला पाहिजे होतं, या लोकांना इथं फिरायला या गोष्टीसाठी गार्डन असायला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी इथं काहीच नाहीये. इथं सुविधा म्हटलं कन्नड म्हणजे हे गाव वाटते. लोक म्हणतात की हे गावासारखं, एखादं चांगलं गाव असतो ना, त्या गावा टाईप आहे. हे नगर परिषद म्हणून इथं ओळखली जात नाही. ग्रामपंचायतचे गाव याच्यापेक्षा स्वच्छ असतात आणि चांगले असतात. काय वाटतं आता सध्या सुधारणा असायला पाहिजेत, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजेत की विकास करणारा व्यक्ती पाहिजे? नाही, काय आहे की विकास करणाऱ्या व्यक्ती तर सगळ्यांना बघितलंय आपण. आता 10-10, 15-15 वर्षापासून इथं नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे. त्यांनी इथं हे जर अवस्था केलेली आहे तर तुम्ही तर बघताच आहे. मग यांना परत चान्स देऊन आम्ही ते काय करायचं की परत पुढच्या वर्षी तुम्ही काय ते गुत्तेदारीमधून पर्सेंटेज घ्यायचं, खायचं आणि त्याच गोष्टी करायचं. आम्हाला आता नवीन आणि स्वच्छ चेहरा पाहिजे, ज्याच्या मागे काही असं फ्रॉड गोष्टी नसेल. या वॉर्डमधील परिस्थिती पाहता नागरिकांच्या समस्या आजही तशाच आहेत. निवडणुकीत येणाऱ्या उमेदवारांसाठी हा स्पष्ट संदेश आहे की विकास हवा, तोही खऱ्या अर्थाने. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि सुरक्षितता ही लोकांची प्राथमिक मागणी आहे. कन्नड नगर परिषद निवडणूक स्पेशलमध्ये आज आपण पाहिले वार्ड क्रमांक 1चे वास्तव चित्र. पुढील भागात आपण कन्नड शहरातील इतर वार्डमध्ये जाणार आहोत आणि नागरिकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा NTV न्यूज मराठी. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.